श्री स्वामी समर्थ. 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री येते. तर आज आपण महाशिवरात्रीची पुराण कथा बघणार आहोत. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडित सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्यांची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत, महारुद्र, भजन, गायन इत्यादींचे आयोजन केले जाते. भगवान शिवांचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते. शिवांच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात. भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठमोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेदोत्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे. विदर्भात आजच्या दिवशी गोगळ्याचे फूल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. भगवान शिवांना भोळा शंकर देखील म्हटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते. शिवपुराणातील कथा ऐकूया आपण. एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंट्याचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेले शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार. मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरणी पुढे आले आणि तिने म्हटले, त्यांना नको, मला मार. मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाले, आईला नको, आम्हाला मार. आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे. ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत. मी माझा मानव धर्म, दयाधर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव
महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरिणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरिता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस होता महाशिवरात्री. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकराला विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नाही. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाराला मात्र हे माहिती नव्हते. मचाण बनविताना ज्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाराचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका पहरानंतर एक गर्भिणी हरिण तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाराने आपल्या धनुष्याचे तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिण बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिल्लांना जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाराने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिण तेथून निघाली. शिकाराचा आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एका कामातूर विरहिणी आहे. माझ्या प्रियेच्या शोधात भटकट आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिल्लांसोबत तेथून निघाली. शिकाराला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिण बोलली, हे पारधी, मी माझ्या पिल्लांना त्यांच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावले आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाराला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ नको करूस. म्हणजे त्याच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्याचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील
तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाराच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीची घटना चक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीची हिंसक हृदयाचे निर्मळ हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग स्वपरिवारासह शिकारासमोर आला. या प्राण्यांमधून प्रेम पाहून शिकाराच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. शिकाराने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकार तसेच मृग परिवार मोक्षप्राप्ती मिळाली. तर ही होती महाशिवरात्रीची कथा. जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल, पहिल्यांदा आपल्या चॅनल बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.